नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित सर्व पदव्युत्तर विभाग भाग 1 सेमिस्टर 2 या वर्गासाठी मानवी हक्क व मानवी मूल्य या ॲडिशनल क्रेडिट कोर्ससाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या विषयामधील आपलं जे प्रकरण क्रमांक 3 होतं, मानवाधिकार व भारतीय राज्यसंस्थेतील अडथळे या संदर्भात आपण मागील भागात चर्चा करत होतो. त्यामध्ये सुरुवातीला आपण मुळात भारतीय समाजामधील जी असणारी असमानता आहेत आणि त्याचा मानव अधिकारांपुढे जो प्रश्न निर्माण होतो तो आपण समजून घेतला. आणि मग हे अडथळे कोणते होते तर आपण त्याची चर्चा केली. लोकसंख्या असेल किंवा दारिद्र्य आहेत, उत्तरदायित्वाचा अभाव असेल, अभेदभाव असेल किंवा भारतीय समाज व्यवस्थेमधील एक मूलभूत अशी असणारी एक सामाजिक रचना म्हणजे जातीय व्यवस्था, या सगळ्या घटकांचा मानव अधिकार उपभोगण्यामध्ये कशा अडचणी निर्माण करतात याच्या संदर्भात चर्चा केली. त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे की कायदेशीर उपाय करण्यासाठीच्या ज्या सोयीसुविधा असतात त्यांचा देखील अभाव असेल तर तो सुद्धा मानव अधिकार, मानवी हक्क उपभोगण्यामध्ये एक अडथळा ठरू शकतो. सर्वसाधारण कायदेशीर निवारण आणि विशेषतः न्यायाशी संबंधित असणाऱ्या ज्या यंत्रणा असतात त्या दुर्गम असणं हे मानव अधिकाराच्या मूलभूत हक्क उपभोगण्यामधला एक अडचण म्हणून आपल्याला सांगता येईल. आता मानव अधिकार किंवा नागरी अधिकारांच्या उल्लंघनाने ज्यावेळेस पीडितांना देशामध्ये योग्य कायदेशीर, प्रशासकीय किंवा न्यायिक यंत्रणेच्या अभावामुळे त्यांच्या कायदेशीर निवारण यंत्रणासंबंधी वापरासंबंधीचा जर न्याय मिळत नसेल, तशी संधी मिळत नसेल किंवा जिथे कायदेशीर मार्ग उपलब्ध करून दिलेले असतील तिथेच समाजातील विपरीत आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्टिकोनांमुळे पीडित व्यक्ती ही कायदेशीर निवारण यंत्रणेचा आधार घेण्यास असमर्थ ठरू शकते. मात्र मानव अधिकारांच्या उल्लंघनामुळे पीडितांना असा दुरुपयोग टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार कायद्यानं न्याय मिळणं हा मूलभूत मानव अधिकार असल्याचं मान्य केलेलं आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की भारतीय संविधानाच्या प्रकरण 3मध्ये दिलेल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी कलम 32मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा एक अधिकार म्हणजे दिलेल्या हक्कांना संरक्षण प्रदान करण्यासाठीची ती तरतूद घटनाकारांनी केलेली आहे. तशाच प्रकारचा हा मानव अधिकारच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं. भारताच्या संदर्भात कायदेशीर निवारणाच्या दुर्गमतेबाबतीत खरी मानव अधिकार त्याची चर्चा करण्या अगोदर न्याय मिळवण्यामधील सुगमता ही संकल्पना काय आहेत ती समजून घेणं अत्यावश्यक ठरतं. आता न्याय सुलभतेनं मिळणं हा मूलभूत एक मानव अधिकार आहे. मानव अधिकारांच्या उल्लंघनाशी संबंधित बाबी हाताळताना कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीरपणा टाळण्यासाठी आपल्या कार्यपालिका, न्यायपालिका, विधिमंडळ व्यापक आणि स्वतंत्र असल्याचे अनेक देशांमध्ये सैद्धांतिकदृष्ट्या प्रतिपादन करीत असतात. पण प्रत्यक्षात मानव अधिकारांच्या उल्लंघनाच्या पीडितांसाठी मग तो सत्याचा आलाप असतो का? आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याच्या तत्वानुसार नागरी किंवा मानव अधिकाराशी संबंधित प्रत्येकाला परिणामकारक दृष्टिकोनातून न्याय मिळवण्यासाठी त्या राष्ट्रांनी उपाययोजना करणं आवश्यक असतं. परिणामकारक न्याय साध्य करण्यासाठी कोणत्याही भेदभावाशिवाय न्याय दिला जाण्याची काळजी त्या संबंधित राष्ट्रांनी घेतली पाहिजेत आणि मानव अधिकारांच्या उल्लंघनाने त्या पीडित व्यक्ती किंवा पीडित लोकांच्या चिंता ज्या असतात त्या निवारण करण्यासाठी तिथे राज्यघटनेमध्ये उपाययोजना करणाऱ्या यंत्रणा उभारण्याची किंवा त्यांना न्याय सुगम रीतीने मिळवून देण्यासाठी त्या संबंधित राष्ट्रांनी अनेक उपाययोजना करणं आवश्यक असतं किंवा त्या केल्या पाहिजेत. आता मानव अधिकार पीडितांसाठी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार कायद्याने विविध कायदेशीर साधनांद्वारे अनेक परिणामकारक उपाययोजना केलेल्या आहेत. मानव अधिकारांचा उल्लंघन झाल्यास दाद मागण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करण्याचा 1948चा जो वैश्विक मानवाधिकार जाहीरनामा आहे, वर्ल्ड ह्युमन राईट डिक्लेरेशन, त्याच्यामध्ये कलम 8 जे आहेत, आर्टिकल 8, त्याच्यामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत.
पुढे 1966 नागरी व राजकीय अधिकारांच्या आंतरराष्ट्रीय करारनामा जो झाला त्याच्यातील देखील कलम 2 आणि त्यातलं पोट कलम 3 हे सुद्धा मानव अधिकारांच्या पीडितांना न्यायिक उपाय सुलभतेनं प्राप्त होण्यासाठी न्यायिक, प्रशासकीय, वैधानिक किंवा अन्य कायदेशीर यंत्रणांद्वारे परिणामकारक उपाययोजना असण्याच्या अधिकाराचं समर्थन त्याच्यामध्ये केलेलं आहे. 1965 सर्व प्रकारच्या वांशिक भेदभावांचं निर्मूलन करण्यासंबंधात आंतरराष्ट्रीय करारामधील कलम 6 आणि विशेषतः महिलांच्या विरुद्धचे सर्व प्रकारचे भेदभाव निर्मूलन करण्याबाबत आंतरराष्ट्रीय करारनाम्यातील कलम 2 मधलं उपकलम क. पुढे 1984 छळवणूक व अन्य सर्व क्रूर किंवा अमानवी किंवा मानहानिकारक वागणूक किंवा शिक्षा विरोधी करारातील कलम 14 हे सुद्धा हे परिणामकारक उपाययोजनेची हमी देतात. ह्या वेगवेगळ्या कलमांमध्ये वेगवेगळ्या कायद्या करारांमधून ह्या तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या दिसतात. राष्ट्रीय न्यायाधिकरणं आणि शासनाने स्थापित केलेल्या अन्य ज्या काही यंत्रणा असतील, जसं राष्ट्रीय मानवी हक्क आयोग असतील किंवा राज्य मानवी हक्क आयोग वगैरे, या यंत्रणांकडून परिणामकारक उपाययोजना होण्याची मागणी करणं हा देखील मानव अधिकाराच्या उल्लंघनाने पीडित व्यक्तींचा स्थापित एक अधिकार आहे. त्यांना हा सुद्धा एक त्यांचा मानव अधिकार आहे. शिवाय दोषींना शिक्षा करणं, पीडितांना नुकसान भरपाई देणं आणि आवश्यक तिथं त्यांचं पुनर्वसन करणं हे शासनाचं दायित्व, शासनाचं उत्तरदायित्व, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून देखील त्याच्यामध्ये मानली जाते. सर्वसाधारण भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना आणि अन्य ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींच्याद्वारे घटनाकारांनी सर्वांना सर्व बाबतीमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची हमी दिलेली आहेत. संविधानाच्या या प्रस्तावनेत प्रियांबलमध्ये ही तरतूद आहेत किंवा इतर त्या संदर्भात तत्सम अनेक कायदे आहेत. आणि ही न्यायाची हमी देताना मग तो सर्व बाबतीत सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व क्षेत्रातला न्याय आणि तो देत असताना मग लिंग असेल, जात असेल, धर्म, आर्थिक घटक, सामाजिक दर्जा, सांस्कृतिक अशा कुठल्याही आधारावर कोणताही भेदभाव न करता आपल्या मूलभूत अधिकारांची परिपूर्ती करण्याची समान संधी बहाल केलेली दिसते. मात्र अनेक कारणांमुळे न्याय सुलभतेने मिळणं दुरापास्त होतं आणि मग त्यामधील प्रथमतः राज्यघटना, वैधानिकता किंवा कार्यपालिका, न्यायिक घोषणांच्या मागील जी तत्त्वं आहेत त्या तत्त्वांचं पालन करण्यातील जे विचलन आहेत ते आपल्याला दिसून येतं. दुसरं म्हणजे काय की गरिबी आहेत, भेदभावात्मक सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वेगवेगळ्या प्रथा असतात. राज्यव्यवस्थेतील बहुतांश लोकांना अधिकारांची मुक्तपणे परिपूर्ती करण्याच्या बाबतीतील घोर अज्ञान असतं त्यांच्यामध्ये. ही गोष्ट त्याला कारणीभूत आहे. आणि तिसरं म्हणजे जर पीडित हे गरीब असतील किंवा समाजातील ते दुर्लक्षित घटक असतील तर त्या घटकांमधील किंवा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या ते सधन लोकांच्या विरोधात असतील तर पुष्कळ वेळा त्यांना पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेणं हे सुद्धा त्याचं कारण आहे. चौथं कारण असं सांगतील की न्यायालयामध्ये न्याय मागायला जायचं म्हणजे होणारा प्रचंड खर्च, प्रलंबित प्रकरणांचं मोठं असलेलं प्रमाण किंवा उलटणारे जे साक्षीदार असतात त्यांची समस्या किंवा खर्चिक एकूण न्यायव्यवस्था हे एक कारण आहे. पाचवं कारण असं सांगता येईल की न्यायालयाची जी प्रक्रिया आहेत, न्यायालयामध्ये असणारी जी भाषा आहेत ह्याबाबतच्या माहितीचा अभाव, सार्वजनिक अभियोक्त्यांचे प्रकरणांची पुढे प्रगती होण्याबाबत असणारी उदासीनता, तपास अहवालांची सुमार गुणवत्ता, तपास यंत्रणांकडून ते न्यायालयात सादर होण्यातील विलंब असेल. म्हणजे अंतिमतः जुने किंवा कालबाह्य स्वरूपाचे कायदे असतील, लांब असलेल्या प्रशासकीय आणि न्यायिक प्रक्रिया असतील आणि पर्यायी न्यायिक यंत्रणेचा निष्फळ वापर असेल इत्यादी आणि अशा अनेक गोष्टी भारतातील बहुतांशी लोकांसाठी न्याय सुगम नसल्याची कारणं हे आपल्याला त्याच्यामधनं देताना दिसून येतो. आणि अशी अनेक कारणं आपल्याला सांगता येतील की ज्यामुळे सामान्य किंवा नागरिकांना न्याय मिळवण्यामध्ये त्यांना अडथळे ठरतात किंवा त्यांना न्याय मिळवण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. ही गोष्ट त्यामध्ये आपल्याला लक्षात येते. म्हणजे ह्यावर मग उपाय म्हणून काय तर काही सकारात्मक पावलं उचलल्यास न्याय मिळणं हे सुगम होईल आणि ते सहज साध्य होईल. प्रथम म्हणजे की विविध विशेषता
वैयक्तिक कायदे असतील, मोटार वाहन अधिनियम असतील, डाक किंवा तार कायदे असतील, रेल्वे अधिनियम असतील, कामगार आणि सामाजिक कल्याणाचे कायदे असतील, यासारखे कायदे, सेवा आणि समाजातील असुरक्षित आणि वंचित वर्गांसाठी विशेष वताने केलेले जे कायदे असतील, या सर्वांचं संहितीकरण करणं आणि सुलभीकरण करणं, हे त्याच्यासाठी म्हणजे सर्वांना ते समजेल या भाषेत ते असलं. दुसरं म्हणजे की गरीब पीडितांना, गरजू आरोपींना मोफत कायदेशीर मदत देणं. पर्यायी प्रक्रिया अवलंबून अनेक वर्ष प्रलंबित असलेले जे विवाद असतात ते विवाद मिटवण्यास प्रोत्साहन देणं, हा त्याच्यावरचे हे उपाय आपल्याला सांगतील. किंवा आणि तिसरं असं सांगतील की राज्यघटनेने हमी दिलेल्या पीडितांना अधिकारांचा प्रसार करणे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देशक अंगीकारून वाटाघाटी करणं, लवाद लोक अदालतमध्ये जिल्हा पातळीवर असेल किंवा कायदा महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमधील कायदा विभागामध्ये कार्यरत ज्या कायदेशीर मदत कक्ष असतात इत्यादी पर्यायी विवाद निवारण प्रक्रिया अंगीकारणं, जेणेकरून न्यायालयीन प्रक्रिया ही दीर्घकाळ किंवा विलंबकारी होणार नाही, ती सहज आणि सुगम स्वरूपामध्ये प्राप्त होईल. चौथं असं सांगतील की भारतीय संविधानाची जी 73वी आणि 74वी जी संविधान दुरुस्ती आहेत त्या विधेयकामध्ये पुरस्कृत केल्यानुसार पंचायतींना न्यायिक निर्णय देण्यासाठी सक्षम करणं, भारताच्या संसदेने पुरस्कृत केलेली महिला न्यायालय किंवा मानव अधिकार न्यायालय स्थापन करणं. त्याचबरोबर पाचवा असंही एक उपाय आपल्याला सांगतील की लोकांनी आणि विशेषतः न्याय मागणे सुगम नसलेल्या पीडितांचे अधिकार प्रतिपुरित करणं, म्हणजे राज्यघटनेने हमी दिलेल्या मानव अधिकार आणि मूलभूत अधिकारांबाबत त्यांना सहज समजेल अशा एकदेशीय भाषेमध्ये त्यांना शिक्षित करणं. अंतिमतः शासनाच्या चुकीच्या किंवा ज्याला आपण निष्काळजी कृतीसाठी म्हणतो त्या पीडितांना पर्याप्त नुकसान भरपाई मिळवण्यासाठी देखरेख ठेवणं, असे वेगवेगळे उपाय त्यामध्ये आपल्याला सांगता येतील. म्हणून भारतीय समाजव्यवस्था आणि या समाजव्यवस्थेमध्ये निर्माण होणारे वेगवेगळे अडथळे की जे इथल्या नागरिकांना मानवाधिकार उपभोगण्यामध्ये अडचण ठरतात. मग आता दुसरी गोष्ट यालाच लागून आपल्याला अशी चर्चा करतील की इथे कार्यकारी सत्तेचा देखील गैरवापर होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे भ्रष्टाचार असेल किंवा बांधव पक्षपात असेल किंवा त्याला वशिलेबाजी असं आपण म्हणतो, ह्या गोष्टीसुद्धा इथे सामान्य नागरिकांना मानव अधिकार त्यांच्या मानवी हक्कांमध्ये अडथळ ठरतात. सर्वसाधारण रीतसर जी प्रक्रिया असते ते विधी किंवा कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून ज्याला आपण जबाबदेही झाल्याशिवाय कोणतीही स्थिती किंवा देशातील व्यक्तीला त्याच्या जमिनीतून किंवा त्याच्या राहत्या जागेतून बाहेर काढता कामा नाही किंवा त्याला बेवारस किंवा मृत्यू देता कामा नाहीत, असं सर्वसाधारण कायदेशीर प्रक्रिया आपल्याला सांगते. इंग्लंडचा राजा जॉनच्या काळामध्ये मॅग्ना कार्टा हा जो इसवी सन 1215मधील सनदीमध्ये पुरस्कृत केल्यानुसार कायद्याचं राज्य हे प्रशासनाचा मूलभूत आधारतत्व असलं पाहिजे. जॉन राजाचे हे कायदेशीर वचन जे होतं मॅग्ना कार्टामधलं की आधुनिक जगातील कायद्याच्या राज्याचे किंवा विहित प्रक्रियेचा आधार आपल्याला झालेला दिसतो. कायद्याची विहित प्रक्रिया म्हणजे काय की कायद्याने हमी दिलेल्या व्यक्तींच्या अधिकारांचा आदर करण्याचं दायित्व हे शासनावर असतं आणि त्यानुसार राज्याला किंवा एखाद्या शासकीय प्राधिकरणाला त्या व्यक्तीवर किंवा त्याच्या संपत्तीवर कोणतीही कार्यवाही करावयाची असल्यास अशा संबंधित व्यक्तीला तपशीलवार स्वरूपाची सूचना देणं आणि ज्याचे अधिकार बाधित होणार आहेत अशा व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची व त्याला दावा लढवण्याची वाजवी संधी देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. जर शासन किंवा त्याच्या कोणत्याही अभिकरणाने उपरोक्त प्रक्रियेचा अवलंब न करता कार्यवाही सुरू केल्यास ते कायद्याच्या राज्याचं उल्लंघन ठरेल किंवा कार्यकारी अधिकाराचा तो एक प्रकारचा गैरवापर ठरत असतो. म्हणजे कायद्याने स्थापित सक्षम, स्वतंत्र, निपक्षपाती न्यायाधिकरण किंवा न्यायालयासमोर सर्व दिवाणी आणि फौजदारी कामकाजामध्ये वाजवी सुनावणीच्या अधिकाराची मानव अधिकारावरील सर्व आंतरराष्ट्रीय कायदेशीर दस्तऐवजामध्ये हमी दिलेली आहेत. हे सर्व दस्तावेज याची हमी देतात. त्याचप्रमाणे कायद्यानुसार विहित प्रक्रियेचे कोणतेही पालन न करता किंवा सुनावणीची कोणतीही संधी न देता शासनाची जी कृती
एकाधिकारशाही पद्धतीने व्यक्तीचं जीवन किंवा स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेते, ती कृती हा कार्यकारी अधिकाराचा दुरुपयोग आहे. पुष्कळ वेळा काही ना काही कारणाने शासन किंवा त्यांची जी अभिकरणं आहेत ती अभिकरणे मानव अधिकारांचं उल्लंघन होईल अशा मनमानी पद्धतीनं आपल्या अधिकारांचा वापर करत असतात. कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय सत्तेवर असणाऱ्या काही थोड्या व्यक्तींच्या फायद्यासाठी शासन किंवा त्यांची अभिकरणं स्वतःच्या कार्यकारी अधिकाराचा दुरुपयोग करून व्यक्तीच्या नागरी, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिकारांचं गंभीर असं उल्लंघन केल्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. मग राष्ट्रांच्या समुदायाने अंगीकारलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याच्या अनेक कायदेशीर दस्तऐवजांचं उद्दिष्टाचा पराभव करणारा असा दुरुपयोग टाळण्यासाठी पुढे संयुक्त राष्ट्र संघटना आणि त्यांच्या विविध संस्था नियमितपणे राष्ट्रराज्यांना आवश्यक त्या लोकतांत्रिक उपाययोजना करण्यासाठी आवाहन करीत असतात. मग भ्रष्टाचार ही अशीच एक बाब आहे की जिथे शासनाच्या जी अधिकरणं आहेत त्या अधिकरणासहित सर्व प्राधिकरणं आपल्या सगळ्या सोयऱ्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी आपले नियम धाब्यावर बसवतात, पाहिजे तसे वाकवतात. भ्रष्ट प्रथांमुळे काही जणांना बेकायदेशीर लाभ होतो, पण अनेकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर हमी दिलेल्या मानवाधिकाराची मुक्त परिपूर्तता करण्यात अडचणी येऊन त्यांचं कायदेशीर नुकसान देखील होत असतं. आणि म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त श्रीमती नवी पिल्लाई यांच्या मतानुसार भ्रष्टाचार मरतोच, पण जगभरात भ्रष्टाचाराने जेवढी पैशांची चोरी होते त्या पैशांमध्ये जगातील भुकेले लोक 80 वेळा जेवण करू शकतील. जवळपास 870 दशलक्ष लोक रोज उपाशापोटी भुकेल्या पोटी झोपी जातात आणि त्यांच्यामध्ये मुलांचं जे प्रमाण आहे ते जास्त आपल्याला असल्यास दिसतं. त्या पुढे असंही म्हणतात की नागरी, राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकारांची त्यांच्याशी अनुस्तुय विकासाच्या अधिकाराची परिपूर्ती करण्यात भ्रष्टाचार हा प्रचंड मोठा अडथळा ठरतो. पारदर्शकता, जबाबदारी, अभेदभाव व समूह जीवनाच्या प्रत्येक पैलूत अर्थपूर्ण सहभागित्व हे मानव अधिकाराच्या 4 मूलभूत तत्वांचे भ्रष्टाचारात उल्लंघन होत असतं. याउलट जेव्हा वरील तत्वांचं पालन व अंमलबजावणी केली जाते तेव्हा भ्रष्टाचार विरुद्ध लढण्याचं ते एक परिणामकारक साधन आहे, असं नवी पिल्लाई यांनी त्याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे. म्हणजे व्यक्तींना हमी देण्यात आलेले जे मानव अधिकार आहे त्या मानव अधिकारांची परिपूर्ती करण्यामध्ये भ्रष्टाचाराशी संबंधित वाईट गोष्टी मानव अधिकार उच्चायुक्तांच्या या विधानावरून आपल्याला अधोरेखित करताना दिसतात. आपल्या अनेक वर्षांच्या केलेल्या कामाच्या आधारे भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2004 एक करार स्वीकारला आणि बहुतांशी राष्ट्रांनी त्याला मंजुरी दिल्यामुळे हा जो करार आहे तो 2005 अंमलात देखील आला. भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्यासाठी आपली कायदेशीर आणि नियामक चौकट मजबूत करण्यासाठी सर्व राष्ट्रे लागू करू शकतील अशाप्रमाणे उपाययोजना आणि नियमांचा एक व्यापक संच सदर या कराराने विहित केलेला आपल्याला दिसून येतो. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील प्रचलित भ्रष्टाचाराच्या सर्व स्वरूपांचे गुन्हेगारीकरण करण्याचं आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचं आव्हान त्यामध्ये केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त ज्या देशामध्ये अशा भ्रष्ट मार्गाने संपत्ती निर्माण झाली असेल त्या देशाने ज्या देशातून सदर संपत्ती चोरी गेली त्या देशाला परत करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ही तरतूद निश्चित एक महत्त्वाचं पाऊल म्हणून आपल्याला मानावं लागेल. मूलभूत अधिकारांच्याद्वारे भारतीय राज्यघटनेने आपल्या नागरिकांच्या मानव अधिकारांची हमी दिलेली आहे आणि व्यक्तीच्या अधिकारांची परिपूर्ती करण्यासाठी त्या कळीच्या तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनेक परस्पर संबंधी प्रकरणांमध्ये विविध अधिकारांमागील खरं तत्त्वज्ञान ते विशद केलेले आहे, त्याचा अर्थ उलगडून सांगितलेला आहे. अनेक अधिकारांचा समावेश करून जीवन व स्वातंत्र्याच्या अधिकारांच्या तरतुदींची व्याप्ती वाढवलेली दिसते. त्याच वेळेला कार्यपालिकेने अधिकारांच्या अतिक्रमण करू नये म्हणून भारताच्या राज्यघटनेची विविध उपाययोजनांची तरतूद केलेली आहे.
मात्र देशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक मागासलेपणामुळे आणि श्रीमंत व राजकीय वरिष्ठांच्या सगळ्या सोयऱ्यांना सहाय्य होईल अशा रीतीने आणि स्वतःच्या व्यक्तिगत किंवा आर्थिक लाभासाठी अधिकार पदावरील काही व्यक्तींचे गट हे स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करतात. भ्रष्टाचार किंवा ज्याला भाई भतीजावाद असं म्हणतो आपण, ह्याद्वारे आपल्या कार्यकारी अधिकारांचा ते दुरुपयोग करण्याचे विविध शासनाच्या विविध अंगांमधील लोकांच्या एका गटाचा तो गुणधर्म आहे. त्यालाच आपण भ्रष्टाचार असं म्हणतो. अशा प्रथांमुळे काय होतं की असुरक्षित आणि वंचित लोकांना त्यांचं आरोग्य असेल, शिक्षण, जमीन, अन्न, निवारा, कपडे ह्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या गोष्टी मिळवणं त्याच्यामध्ये अवघड होतं. म्हणून आपल्याला बघतो आपण की शिक्षणाच्या अमुक साहित्य खरेदीमध्ये घोटाळा झाला, आदिवासींच्या संदर्भातल्या योजनांमध्ये असेल, समाज कल्याणमधल्या वेगवेगळ्या योजना असतील, त्याच्यामध्ये ही भ्रष्टाचार किंवा घोटाळे आपल्याला पुढे अनेक त्याची उदाहरणं सांगता येतील. अशा ज्या अपगम्य ज्या प्रथा आहेत ह्या प्रथांचा सामना करण्यासाठी आणि कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य व विकास संघटनेने आशिया आणि प्रशांत महासागर क्षेत्रातील भ्रष्ट व भाई भतीजावाद स्वरूपातील सत्तेच्या दुरुपयोगाला हाताळण्यासाठी विकसित केलेले विविध उपाययोजनांचा त्यांनी दिलेल्या आहेत आणि काहींचा खरोखर वापर किंवा त्याचा विचार होण्यासारख्या त्या योजना त्याच्यामध्ये आपल्याला असल्याचं सांगता येतील. त्यातल्या काही ठळक उपायांची आपण चर्चा करू. एक म्हणजे की सार्वजनिक अधिकाऱ्यांची सचोटी आणि त्यांची सक्षमता. म्हणजे सार्वजनिक अधिकाऱ्यांची सचोटी आणि सक्षमता हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये आणि बढतीमध्ये पारदर्शकता आणि न्याय्य पद्धतीद्वारे हे साध्य केलं पाहिजेत. योग्य मेहनतांना किंवा अन्य सुखसोयी नियमितपणे आचारसंहिता लागू करणे, नियम करणे, विनिमय करणे, प्रक्रियेतील स्वारस्य टाळण्यासाठी नियमित आढावा घेणे, त्यांचं नियमन आणि प्रक्रिया, जुने कालबाह्य कायदे निरासित करून काल सुसंगत नवीन कायदे आणणं, सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही यावर निगराणी ठेवणं, असे वेगवेगळे उपाय योजून आपल्याला सार्वजनिक अधिकाऱ्यांमधली सचोटी, त्यांच्यातली सक्षमता वाढवता येऊ शकते. दुसरं म्हणजे की सार्वजनिक व्यवस्थापन प्रणाली. सार्वजनिक व्यवस्थापन प्रणाली हे एक परिणामकारक साधन आहे, कारण व्यापक प्रमाणावर स्वेच्छात्मक तरतुदी, सार्वजनिक अधिकारी किंवा लोकांमध्ये नियमित परस्पर संवादी चर्चासत्र घडून आणणं किंवा ई प्रशासन असेल, विहित कालावधीत अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं असेल, स्वतंत्र अभिकरणांच्याद्वारे सार्वजनिक लेखापरीक्षणाद्वारे सार्वजनिक दायित्व असणाऱ्या यंत्रणा, सार्वजनिक भावना असलेल्या व्यक्ती, या सगळ्या गोष्टींची आपल्याला त्याच्यामधनं शहानिशा करता येऊ शकते आणि त्यातून ही सार्वजनिक व्यवस्थापन प्रणाली सुदृढ आणि सक्षम बनवता येऊ शकते. राजकीय प्रणालीच्या वर्धनामध्ये शासनाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते, कारण ही जी प्रणाली आहे ह्या प्रणालीद्वारे शासनाने राजकीय पक्षांना निवडणूक मोहिमेसाठी निधी देणं आवश्यक आहे. राजकीय व्यक्तींसाठी आचारसंहिता लागू करणं, त्यांच्या भूमिका, जबाबदारी, त्यांचं जनतेप्रती असणारं उत्तरदायित्व निश्चित करणं, तुलनात्मक प्रशासकीयदृष्ट्या वैधानिक प्रक्रिया देणं, प्रशासनाची प्रक्रिया नियमितपणे सुदृढ करणं, ह्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. शिवाय व्यवसाय संस्थांचं देखील नियमन केलं पाहिजेत. म्हणजे विविध जे व्यवसाय गृहांच्या धोरणं आहेत त्या धोरणांचा नियमित आढावा घेतला पाहिजेत. नैतिक प्रथा पद्धती अंगीकारण्यावर अनिवार्य भर दिला पाहिजेत. त्यांचं उत्तम पद्धतीनं आणि सामाजिक जबाबदारीच्या घटकांच्या प्रती असणाऱ्या भूमिकेचं आणि जबाबदारीचं नियमित लेखापरीक्षण केलं पाहिजेत. या सर्वांशिवाय शासनाने नेमलेल्या विविध समित्या, आयोगांनी किंवा न्यायालयाच्या विविध निर्णयांनी वेळोवेळी हे अधोरेखित केलेलं आहे की सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार आणि भाई भतीजावादाचं निर्मूलन करण्यासाठी आवश्यक तिथे बडतर्फांसहित कडक शिक्षेचे तरतुदी करणं आवश्यक आहे. त्याच वेळेस सरळ आणि पारदर्शक प्रक्रिया, एकाच अधिकाऱ्यांच्या हातात सर्व अधिकार एकवटण्याची, विविध अधिकाऱ्यांचे वाटप करणं, नियमित कालावधीने उत्तम नैतिक पद्धती अवलंबणं, मूलभूत सोयी असेल, आकर्षक असं मानधन असेल, बढतीच्या संधी असल्या तर भ्रष्टाचार किंवा भाई भतीजावाद जो आहे ह्या पद्धतीचं उच्चाटन होण्यास सहज सहाय्य होईल आणि कार्यकारी अधिकार
हे त्याच्यामध्ये आपल्याला प्रस्थापित करायचं. याशिवाय जे राजकीय नेते आहेत त्यांनी सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करताना आणि आपल्या सत्तेचा वापर अधिकाऱ्यांना नाउमेद करण्यासाठी करता कामा नये. त्यांच्या विरुद्ध कडक स्वरूपाची कारवाई केली पाहिजेत. भ्रष्टाचारी किंवा भाईभतीचा वाद जो आहेत ह्या पद्धतींचं कार्यकारी अधिकारांचा दुरुपयोग टाळण्यासाठी त्याच्या माध्यमातून घटनेने हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या संवर्धनासाठी याची कार्यवाही करणं आवश्यक आहे. हा एक महत्त्वपूर्ण भाग त्यामध्ये सांगता येईल. अशा विविध उपाययोजनांच्या माध्यमातून जे मानव अधिकारांच्या संदर्भामध्ये जे अडथळे आहेत त्यातला हा एक भ्रष्टाचार, भाई भतीजा वाद किंवा ज्याला आपण पक्षपात म्हणतो, वशिल्याबाजी म्हणतो, याच्यावर नियंत्रण मिळवण्यात यश येऊ शकतं. एकूणच मूलभूत हक्क किंवा मानवी हक्क, मानव अधिकार यांच्या संवर्धनासाठी, सुरक्षिततेसाठी आणि सर्वांच्या विकासासाठी ह्या गोष्टींची आवश्यकता आहे असं आपल्याला नमूद करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, याचाच पुढचा एक भाग जो आहे की मानव अधिकार आणि मग उत्तम शासन. राज्यसंस्थेने ज्याला आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो, हे उत्तम शासन, गुड गव्हर्नन्स, सुशासन हे जर प्रोव्हाइड केलं तर मानव अधिकारांच्या जोपासनेमध्ये त्याचा कसा फायदा होईल किंवा त्याचा कसा सहसंबंध आहे याची आपण चर्चा पुढील भागामध्ये करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.